हाय नमस्ते, कसं काय? मी जतीन पांचाळ तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो JSV व्लॉग्स मध्ये पुन्हा एकदा. सो गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आपला इथे दिवस 4था आणि आता खाली जातोय जरा मोठ्या घरामध्ये. इथे आपल्या मार्च मध्ये येणाऱ्या नाटकाची ओपनिंग आहे आणि त्या संदर्भात मीटिंग आहे. सो जरा तिथे जाऊन बसूया, हजेरी लावायला लागते. पप्पांची जरा तब्येत बिघडली काल अंपायरिंग करून उन्हामध्ये ते झोपले, तर मला जायला लागणार. 10ची मीटिंग होती, आता वाजलेत 11:30. 11 वाजले, लेट झाला. मग जाऊया. आता आपल्या नाटकाची तर ओपनिंग झाली आणि पावणा हे नाटक फायनल झालं. आता त्याची रिहर्सल आणि त्याची पात्रं दिली जातील. आता जाऊया आपण जरा घरी, दुसऱ्या वाटेने जाऊया. इथे दाखवतो आपण, आपली एक विहीर आहे, ते भरपूर वर्ष आपण पाणी भरलं आहे. आता पाणी सगळ्यांना घरात येतं, पण विहीर बघूया आपण आधी. विहिरीचे इथे पाणी बघूया केवढं आहे. ते आम्ही लहान असताना इथून पाणी भरून जायचो. आम्हाला ताई आमची खेचून द्यायची पाणी आणि इथून घेऊन जायचं. तुम्ही बघितला कितीतरी पातेरा पडलेला, पण त्या पाण्याची चवच वेगळी असते. चलो अभी जाएंगे आपण, ऊपर जाएंगे. हे येणार आहे काय खेळायला? आता जरा जाऊया, परत खेळायला जायचं, कारण का आता आपल्याला जायचं. प्रसाद आला, तर प्रसाद 12 वाजता सुरू होणार. गर्दी वगैरे आपण 2-1 वाजेपर्यंत जाऊ प्रसाद करायला. तोपर्यंत करणार काय, तोपर्यंत खेळणार. येस, डॅशिंग बॉयचे पण प्लेयर आलेत, जाएंगे. आता जरा पप्पांसाठी लाडक्या बहिणीने गौरी हाकेनी नाश्ता पाठवला आहे. तिला समजलं पप्पा आजारी आहेत, ताप उतरला नाही. जाऊया जरा त्यांना खायला देवा. पोरं वाट बघतात खेळायसाठी, बघतात आता तिथून. काय खेळायचा प्लॅन आपला ठरला नाही आणि आता नाटकाचं जे सगळं उरलेलं काम आहे ते चालू आहे जोरात. दोन तासाच्या प्रयत्नानंतर आपली पिंड तयार झाले. आता जाऊया जरा, कपडे बदलून वरती जायचं आपल्याला. प्रसाद दाखवली आणि खरंच कलाकाराचा कला कौतुक करू तेवढं कमी आहे. चले लवकर ये बाबा. आता जरा कपडे चेंज करूया आणि जाऊया वरती. प्रसाद आला, एवढी गाडी भर, हे सगळं रेडी इथेच केलेलं आहे. चला आता तयारी करून झाली आणि जाऊया. आपल्यासाठी गाडी थांबली आहे, बोलेरो. फोनवर फोन करतात. चला जाऊया फटाफट. गावाला आलं पावडर नाही लागले, सनस्क्रीन पण विसरलं, त्यामुळे थोडे पिंपल्स भरपूर आलेत. आठवण नाही राहत का. चल हे पावडर दे ना जराची. तर दरवर्षीप्रमाणे आम्हाला एकट्याला टाकून गेलेत. आता परत दादाच्या गाडीवरनं 4 जण. आज एक माणूस तरी आमचा कमी झाला. पप्पा आता गेला पुढे. गाड्या म्हणून का वाटत नाही, चालायला खूप लोक चालत येतात. आपल्याला चालायचा कंटाळा, मला तर खास करून चालायचा कंटाळा आहे. चला आता जरा देवाला पाया पडायला जाऊया. नारळ अगरबत्ती घेऊया दुकानातनं. आपण वर्षातनं येतो देवाचा सण, त्याच्यासाठी पाया पडताना जरा काहीतरी ठेवायला लागतं. तर ठेवूया आपण. आता पूर्ण गावातनं 2,000 ते 2,500 लोक प्रसाद घेऊन जातात
आणि प्रत्येकाला प्रसाद भेटतो. या देवस्थान ट्रस्ट त्याची काळजी घेते आणि प्रत्येक भाविक आलेला उपाशीपोटी न जावं त्याची काळजी असते सर्वांना. आता समोर एकच दुकान पडतं म्हणून भरपूर गर्दी असते इथे आणि भरपूर सगळे आयटम्स भेटतात. गर्दीमुळे काही हैराण होत. ओम श्री रत्नेश्वराय नमः. ओम श्री रत्नेश्वराय नमः. ओम श्री रत्नेश्वराय नमः. प्रसादीला पुरी भाजी गुलाबजाम आणि राईस आहे. A few minutes later. तर आता आलो जेवण वगैरे करून. सुंदर एकदम जेवण होतं. आता आलोय नाटकाच्या बॅक स्टेजचा. BTS बघा तुम्ही. हे ऐतिहासिक नाटक म्हटलं तर सगळे हे पडदे वगैरे जुने जमान्यातले येतात. बरोबर जिथे जाऊ तिथे आता एक पोच बघ कशी दिली ती. पहिली त्यांनी इकडची दिली. पहिली सेम पोच. काय फरकच नाही. बरोबर नाही बरोबर. दुसरी घे मला मोबाईल घरी. तुम्ही पण एक कुठचे डिरेक्टर वगैरे असाल तर फनी कॅरेक्टरसाठी माझ्या भावाचा नंबर मी देतो खाली. तर तो शोभून वगैरे दिसेल चांगले कॅरेक्टर. काय काय मजा आहे काय पसंत नाही सेट मजा. कारण आम्ही जे बनवतो ते कसे आपण ऐतिहासिक नाटक म्हटल्यावर सगळ्या पात्रांना उभं राहायला जमलं पाहिजे. आणि हे काय हे नुसतं कलरवरती लोकांना आवडतं झाकून वाकून झालेलं आहे. हे जर अजून बंद असतं ना ते एक नंबर. ते आमच्या अमर प्रकाश सेट करण्याची पद्धती अशीच आहे, वेगळी असते. आम्हाला वेगळं आमचं साल गेलं तरी त्याला पण आम्ही लोकांना चांगलं देतो. हे उगाच काही केलं आहे आता भाऊनी ते सिद्ध केले. आमची साल्टी गेली तरी चालतील पण असे डेकोरेशन पण करायचं. आम्हाला पुन्हा अशी संधी आली तर याच्यापेक्षा भारी आम्ही 4 पट करून दाखवू 100%. आता बारक्या बाय ते थांब तुझं इंट्रोडक्शन दे. कुठची विवाहित अविवाहित पोरगी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. वय वगैरे सांगून द्या. 32 वय. दिसायला देखणा. बारक्याचं लग्न करायचं ते तर सांगितलं 32 वय. पोरगी कशी हवी. अरे तू लाजलाच ना होणार कसं. नंतर सांगतो तुला मी. नंतर घे. चल जरा फोटो काढूया आपण पण. आता पालखीचा ट्रायल चालू आहे पण काय यशस्वी होईल की नाही होईल. दाखव. अरे भाऊ तू बस ना. अरे दाढी बिडी दिसली पाहिजे. बाजूला थांब. त्या बांबूला पकडू जा जोरदार. बांबूवर जोर दे. झालं याचं काम झालं. काय जाऊ स्वप्न तो बांबू पण जायचा. ही वेळा पट्टी जायची.
नाही इथे जर त्याने जोर लावला ना तर काय होणार नाही. पात्र बसतोय ना जोर ह्याच्यावर जोर लावला. साई एवढा पोरगा रे. मग त्याला सांगून ठेवा ह्याच्यावर तुला पकडून ठेवायचं आरामात आरामात. हॅलो आरामात आरामात वेट घेऊ शकतो. फक्त काय करतात आरामात सक्सेसफुल आहे सक्सेस. आता प्रसादला बसव प्रसादला बसव. प्रश्न नाही. चलो चलो झालं आपला मिशन सक्सेसफुल. आणि सगळे जे आपण बनवलेले छोटे छोटे आयटम्स आहेत ते सक्सेसफुल बनवून झालेले. त्याला आता कपडा वगैरे असा मारलाय कारण का पुराणा काळ दाखवायचा आहे. काळामध्ये त्या जशी जशी काय एक वस्तू भेटायला त्या वस्तूप्रमाणे बनवलेला. कुठे कलर नाही काय नाही. चलो झालं आता आपलं काम करून झालं सगळं. डोळे चेक करायचे का सांग. अरे हा डोळे मला दिसायचं जरा कमी झालंय त्यामुळे डोळे चेक करायचे. उत्सवानिमित्त इथे सगळ्या येणाऱ्या गावकऱ्यांसाठी मोफत डोळे चेकअपचा इथे कार्यक्रम असतो. सो आता मला पण स्पेक्स लागलेले आहेत. मी चेक करून घेतो आता इथे. ते नाव आणि नंबर द्यायला लागतो. इकडून जायचं की इकडून जायचं. ही आपल्याला पावती भेटली आहे आपल्या नावाची आणि 3 मिनिटांमध्ये चेकअप होतो. आता बघा किती वेळ लागतो आपल्याला. पहिला आता दत्ता का बसलाय मोफत. नाही खरंच रस्त्याच्या कामामुळे गावकऱ्यांना होणारा त्रास आणि ते घेतलेली काळजी एवढी व्हॅनिटी लावून सगळे डोळे चेक करायला त्याचा लाभ तर आपण घेतलाच पाहिजे. डॉक्टर पण खूप महान आहे. तुम्ही स्वतः डोळे चेक करा. 2 वर्ष चष्मा नाही वापरले तुम्ही. आता वरतून आलो डोळे चेकअप करून आणि मला ऑलरेडी स्पेक्स लागलेले आहेत. सो जरा एक डोळ्याचा नंबर वाढलाय. आता जातोय वरती मठामध्ये स्वामींच्या दत्त जयंती जरा दर्शन करून येवा. स्वामींचं मठ आहे वरती. तुम्ही जर पहिले ब्लॉग मध्ये बघितलं असाल मी दाखवलेलं आहे. आता जरा तिथे जाऊया. पोरं तर काय येणार नाहीत खेळायला आणि माझा पूर्ण विश्वास उडालेला आहे त्या पोरांवरनं. जरा जाऊया वरती. हे आहे स्वामी समर्थांचं मठ. जर तुम्ही कधी गणपतीपुळे हायवेवरनं जात असाल तर हे मध्ये मठ लागतं. थोडंसं हायवेवरून 2 मिनिटाच्या अंतरावरती हे मठ आहे. खूप सुंदर आहे मठ. कधी आलो की मी येऊन इथे दर्शन घेऊन जातो. विहीर पण भरपूर मोठी. स्वामींच्या पादुकांची पालखी पण निघते इथून. अतिशय शांत ही जागा आहे. जर कुठच्याही तुम्ही अडचणीत असाल खुशीत असाल येऊन इथे शांत पद्धतीत बसून स्वामींचं नामस्मरण करू शकता तुम्ही. चारी साईडला जंगल आहे. चारी साईडला चारी बाजूने जंगल आणि हे मध्ये आहे पण नेवरे अक्कलकोट नेवरे ही पादुका पालखी निघते इथून. या गावापासून ते अक्कलकोट पर्यंत निघते. सॉरी. तेव्हा आपल्या इथे पण त्या आपल्या निलेश काकाच्या इथे त्याची पालखी तिथे येते. तिथे आपला भंडारा असतो. पालखी येते त्या कारणानिमित्त. पण तो
ती कशी ठरवलेल्या डेटला येत नाही म्हणून आपल्याला यायला भेटत नाही. पण नक्की जेव्हा असं समजेल तेव्हा आपण नक्की येऊ, ते पण आपण दाखवू. तर जरा जाऊया, दर्शन भेटलं तर जाऊया घरी. पोरं खेळायला आलेत, तर सकाळी ठरवलेलं खेळायला, आता टाइम भेटला. चलो दिवसभर नाही पण अर्धा एक तास खेळायला भेटेल आम्हाला. आता मंडळी भरपूर आले खेळायला. बघूया आज तरी बॅट लागते का, मस्त सपोर्टर वगैरे लावून जरा आलंय, कारण का नो रिस्क गेम आज काय. चलो खेळायला बघूया भेटतंय का. कॅमेरा जरा तिथे झोपेल जाऊन मध्ये. बॅटिंग बिटिंग काय नाही बघ, सैनिक काकांनी बॅट सोडला नाही बॅटिंग. अरे ह्याला कधी वाटवा रे, ह्याला कशाला बोलवलंय. तुझा काय उपयोग आहे. अरे त्याला पण नाही मारू शकत. त्यालाच मारे, त्यालाच मारू शकतो फक्त त्यालाच फक्त त्यालाच मारू शकतो, त्यालाच मारू शकतो तू फक्त. भरपूर खेळून झालं, थोडा वेळ खेळायला भेटतो पण मजा आली लहान पोरांबरोबर खेळून. आता थोडं फ्रेश होऊया. खाली आता दत्त जयंतीचा कार्यक्रम आहे, तिथे प्रसाद घ्यायचा आहे लवकर आणि एक अर्धा तासाचं भजन करून आपल्याला परत मंदिरात जायचं आहे. नाटकाचा म्हणजे बहुत्या पहिल्या खेळणार, त्यानंतर मग नाटक सुरू होणार. तो ती गडबड आहे. एक छोटासा रोल पण आहे बहुतेक नाटकामध्ये म्हणजे सैनिक वगैरे बनणार. बघूया आता आपल्याला बोललाय काका, तर तिथे गेल्यावरती भेटतो का बघूया. तर जरा फ्रेश व्हायला जाऊया. तर आता निघालो खाली मोठ्या घराच्या इथे, जिथे आपला पूजा असते. झालं असं की आता पप्पांची तब्येत पहिली मी दुपारी सांगितलं बरी नव्हती, ते आता थोडा अजून जास्ती झाली, म्हणजे ताप उतरत नव्हता. तर त्यांना परत घेऊन आले. आता जरा तिथे जायला लागणार आपल्याला. तिथे जातो आता, त्यांना गोळ्या वगैरे दिल्यात, तिथे जाऊया. फार नाही, अर्ध्या तासाचं भजन आहे. चलो आता जरा जेवण करून झालंय आणि आता जाव्यावरती. पप्पांना जरा औषधं द्यायची आहेत. औषधं देऊन झाली की आपल्या घरातलं जरा 2 टेबल आहेत ते गाडीत बोलेरोत टाकूया, कारण का वरती मागितलेत ते नाटकासाठी लागणार आहेत. शेट येतात मागून. इथे लाईट हवी रे, एक धडपडायला होतं. हा बरोबर आहे कोपऱ्याला.
तर आता फायनली आता आलो आहे आपण मंदिराच्या इथे. आपल्याकडनं ते बॉक्स वगैरे घेतले आणि आता जाऊया स्टेजमध्ये, कारण का बहुतेक आता संपलेले आहेत. स्टेजमध्ये काय कामं झाली, किती काय झालं ते बघूया. आणि यावर्षी बसायला खाली नाही, यावर्षी अपग्रेडेशन म्हणून खुर्च्या लावल्यात. खुर्च्या एक 500 खुर्च्या आहेत. ही दुपारी आपण केलेली पिंड, त्याला आता कलर वगैरे काढून झालं. एकदम मस्त. मला वाटलेलं हे वरतीन टेप आपल्याला धोका देईल, पण नाही, टेप छान. कलाकार. स्वतः माझा एक सबस्क्रायबर आला आहे आणि त्यांनी येऊन बेस्ट ऑफ लक सगळ्यांना करतो आहे. मला पण केला, मी नाटकात नाही आहे तरी पण मला केला. आता कुठे बघायचं आपल्याला? यूट्यूबवरती बघायचं. हां, बघायचं आहे. स्वतः जाऊया आपण मार्गी मेकअप रूममध्ये. आता एक आर्टिस्ट बाहेर येत आहेत मेकअप रूममधून. सगळे आर्टिस्ट एकेकांची मेकअप रेडी होते आणि सगळे बाहेर येतात. पाठीमागे कॉस्ट्युम रूम आहे, ते लेडीज पण आहेत. पूर्ण एवढा सगळा कॉस्ट्युमचा सेट लागलेला आहे. हा, म्हणजे एवढे किती रोल आहेत आणि ऐतिहासिक बोललं तर प्रत्येकाला वेगवेगळे हे असणारच. महत्वाची गोष्ट म्हणजे आपला चिराट कोहली पण नाटकात आहे, तुम्हाला माहिती नसेल. बॅटिंग तर चालली नाही पण इथे चालेल भाव, आपल्याला फुल भरोसा आहे भावावरती. भरपूरसे आपले कलाकार आहेत आपला वाडीकडे. काका पण आहे. काकाला मेकअप न विदाउट मेकअप आणि मेकअपमध्ये बघण्यात खूप फरक आहे. आणि महाराजांची भूमिका साकारमध्ये फायनली आता एक रोल भेटलाय. काकांनी सांगितलेला की तिथे जाऊन रोल भेटेल. आता 4 डायलॉगचा रोल दिलाय. पहारेकरीचा रोल आहे. तो आता पाठी जाऊन आपल्याला मेकअप करायला लागेल, पण शेवटी आहे तो थोडा. आता सेट पूर्ण भरता येईल. सेटची पूर्ण तयारी झाली आहे आणि पाठी आता पहिला ट्रॉफीज वगैरे हे येतील आणि आता थोडा एक्साइटमेंट वाढली आहे. बघूया आता काय होत आहे. स्वतः आले, आपले 4 डायलॉग दिलेत. फौलाद खानचा शिपाई आहे असाच काहीतरी रोल आहे. पहारेकरीचा रोल आहे. सो ते 4 डायलॉग पाठ करायला आता आलोय बॅक स्टेजला आणि जास्ती मोठे नाहीत. जी पहारा करतोय हुजूर असे स्टार्टिंगला एक डायलॉग आहे. अभी तक आहे नाही. आणि आता ते कसे रिॲक्शन आहेत ते दत्ता का मला समजवेल. पहिल्यांदाच जातो स्टेजवरती. बघूया आता काय होतंय. तुम्ही बघालच आणि कसं होतं ते मला सांगा.
राज्य त्या स्वप्नात आम्ही खरे पण पकडलो आहोत त्यापासून माझा येणारही नाही काय म्हणा आई भावाला एक आमचा सौदा नाहीचा हा पूर्णपणा आमच्या कोणत्याही मुद्राने दिला आमचा सौदा नाहीचा त्यांनी स्वतः पहिला अंक संपलाय नाटकाचा आणि शेटची हलवा हलवत झाली. सिंहासन आता बाहेर गेलाय. काका इथे आधीच त्याचा रोल आहे तो घेऊन बसलाय आणि आता परत हे सीट आतमध्ये कुठची गोष्ट कुठे ढालवतात ते लक्षात ठेवायला लागते आणि आपले काय मोजकेच मंडळी आपण इथे ठेवली आहे. आणि हा बघायची आता आम्हाला चहा आली आणि पाठीमागून पोरं आमची वॉशरूमला आलेली बारकी बारकी आणि हे अदृश्य एक पोलला ना एक बॅनर फाटून असाच पडलाय. हा मम्मी हा बॅनर फाटून असाच पडलाय. पोरांनी उगाच काहीतरी सांगितलं नाही. हा आहे बॅक स्टेज. इथे जे आपले कलाकार डायलॉग विसरतात तिथून मागे त्यांना एक हेल्प दिली जाते आणि एकदम छोट्या आवाजात हे काम करायला लागतं आणि आओ हकीम आओ, ये है हमारे राजा साहब. हे बादशाही हुकमाविरुद्ध आहे पण इन्सानियत म्हणून काही चीज आहे की नाही. अरे कैदी असला तरी मोठा माणूस आहे. आप रहम दिल है. राजा साहब ना बुखार आ माता की बीमारी है ऐसे बोल रहे थे. माता की बीमारी बहुत बुरी बीमारी है. और मीच खाविंदांना कळवलं होतं पण काय करणार. तुम्ही त्यांना बघा ही जोखीम घेतली तेव्हापासून भूक नाही, ताण नाही, झोप नाही. काय विचारू नका. राजे अजून झोपलेच वाटत. काय रे तू काय करतो अजून इथे. पहारा करतो हुजूर. पहारा करतो. पण हिरोजी आणि मदारी कुठे. अभी तक आए नहीं. अभी तक आए नहीं. ये कैसे हो सकता है. वो बीमारी की हालत देखकर भाग गए होंगे. खान साहब मैं बीमार को दूर से देखूंगा, छूंगा नहीं. बकवास बंद करो. देखो राजा साहब को. राजा साहब, राजा साहब, राजा साहब, कुछ तो बोलो. अरे मैं मिन्नत करता हूं राजा साहब. है या चले गए. पहरेदार जरा देखो तो. मैं नहीं. हकीम साहब आप ही देखो. देखो हकीम साहब देखो उनको. मैं नहीं देखूंगा. हुक्म के तामिल हो. देखो. सुनते नहीं. हुक्म के तामिल हो तुम.
अरे तुम कौन हो? मैं करतार सिंग होई खान साहब शिवाजीनं मुसक्या आवडल्या. क्या हो गया? शिवाजी? लेकिन वो तो बीमार. शिवाजी आणि भीमार. शिवाजी तो सैतान आहे. खिडकीतून भिंतीतून दारातून आले आणि माझ्या मुसक्या आवडल्या. कुठे आहे तो? कहाँ है शिवाजी? हाय अल्लाह, शिवाजी भाग गया. शिवाजी भाग गया. मैं तो मर गया. मरा नहीं, अभी तक जिंदा है. सो गाईज फायनली आपला एक शॉट झालाय आणि आता आलोय मी पाठीमागे चेंज करून पटकन माझा ड्रेसअप जो होता तो दुसऱ्या दादांना द्यायचा होता. थोडीशी म्हणजे पहिल्यांदा स्टेजवरती परफॉर्म केला, थोडीशी फाटलेली आणि फटाफटमध्ये डायलॉग होते ते बोललो, माझ्या जसे जमले तसे बोललो. तर आपल्याला नाटक सुरू झालं तेव्हा आपल्याला समजलं की आपल्याला काम करायचं. तर जरा जाऊया, नाटक आता संपायला आलंय आणि पाठीमागे स्टेजवरती आपले पोरं आहेत तिथे जाऊन उभं राहाय. आणि फायनली आपलं नाटक संपलेलं आहे आणि खूप सुंदर झालं नाटक. आता सर्व कलाकारांची इथे तारीफ केली जाते आणि नाटक करणं आणि ते एवढं पाठांतर लक्षात ठेवणं खरंच खाऊचं काम नाही. येस, आणि हे आनंदाचे अश्रू असलेच पाहिजेत. एवढी 6 महिन्यात 6 ते 7 महिने काम करून म्हणजे आपलं काम आणि परिवार सांभाळून इथे हे नाटकाचं सगळं एवढं डोक्यावर घ्यायचं म्हणजे खरंच खाऊचं काम नाही. आणि आमच्या दत्ता आकाने केलं एवढं. हॅट्स ऑफ दत्ता आका. आता गाईज मंडळ पूर्ण काळजी घेतं की आपण जेवढं मंडळाला टाइम देतो तेच आपल्याला जाता जाता नाश्ता असतो. आता नाश्ता आलाय आणि नाश्ता खायची मजाच वेगळी असते. ह्या सकाळी थंडीतली हा मिसळ. ओ माय गॉड. विशाल आहे ना आपली, आहे व्हिडिओ, काय टेन्शन. मनोज हो येईल. हो हो ना, मी फोटो काढून ठेवतो. काकी द्यायला होत्या. ते तो आयत्या वेळेस उभा राहिला रे. त्याला आता सेट खोलायचा आपला सगळा कार्यक्रम सुरू झालाय आणि जेवढा काय आपण आपलं सामान आणलेलं आहे खोलायला घे. हे रेंदे हे खराब नाही होय का? हे राहू दे. ठीक आहे ठीक आहे. न्यायचा आहे तो आता. आमच्या दाराशी हाय शिमगा, आमच्या दाराशी हाय शिमगा. 12 महिन्याचे 15 दिवसाचा खेळतो यो शिमगा. आमच्या दाराशी हाय शिमगा, आमच्या दाराशी हाय शिमगा. सण शिमग्याचा आयलाय रे आमच्या गावात. चला आता फायनली सेट वगैरे आपला खोलून झालाय आणि आता निघालोय खाली जाऊन गाडी खाली करायची. एवढा दिवस ज्या कार्यक्रमासाठी आपटापट चाललेली तो फायनली कार्यक्रम नीट चांगला आणि खूप सुंदर झाला. सगळ्या कलाकारांनी घेतलेली मेहनत ती यशस्वीरित्या पार पडली
75 वर्ष खूप सुंदर साजरं झालं. अशीच वर्ष वाढत जावं. देव आपल्यावरती अशीच कृपा ठेवो. तर आता खाली जाऊया. आपल्याला खाली जाऊन गाडी रिकामी करायची. थंडी खूप आहे. थंडीमुळे हालत बेकार झाले. काही लोक थंडीमुळे पण गेली, पण थांबलेली. जवळजवळ 150 ते 200 लोक प्रयोग पूर्ण संपेपर्यंत थांबलेली. आणि कलाकारांना पण बरं वाटतं जेव्हा सगळा पब्लिक आपल्याला बघतोय, तर कला अजून चांगल्या पद्धतीने सादर होते. चलो जाएंगे अभी नीचे. A few minutes later. चला आता जाऊया आता घरी. आणि कसा वाटला हा तो व्लॉग तुम्हाला? आणि छोटंसं कॅरेक्टर केलेलं, अगदी छोटंसं 3 ओळी, 3 ते 4 ओळी होत्या. एक वेगळीच स्पिरिट आली अंगामध्ये. मी व्लॉग जेव्हापासून बनवायला सुरू केलं तेव्हापासून लाजलज्जाही नाही वाटत. खरं तर कधी कधी कुठे कुठे विचार करायला लागतो, पण आपण तर काय वाईट नाही करत आहे. सो हा व्लॉग एन्जॉय केला असेल तुम्ही तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोकणातले हे सणवार कसे वाटतात कमेंट बॉक्समध्ये सांगा मला नक्की. पुढे उद्या आमचा एक प्लॅन आहे, तिथं व्लॉग बघालच तुम्ही. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.